सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत आज शहराच्या विकासाला खीळ घालणाऱ्या विरोधकांना जोरदार चपराक बसली आहे। स्थायी समिती सभापती लताबाई पोतदार यांच्या रजेमुळे नगरसेवक अमोल मासुळे यांनी आज प्रभारी सभापती म्हणून धुरा सांभाळली। या सभेत आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला एका मताने मंजुरी देण्यात आली आहे। विकास कामांच्या विरोधात न्यायालयात दाद मागून खोडा घालणाऱ्या विरोधकांचा डाव न्यायालयाने हाणून पाडलाय। त्यामुळे या स्मारकासाठी आवश्यक निधी व निविदा प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला असून शहरातील प्रलंबित विकास कामांचा मार्ग आता अधिक मोकळा झालाय। या व्यतिरिक्त विशेष विषय या पत्रिकेवरील पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, भटकी कुत्री आणि डेंग्यू मलेरिया सारख्या नागरी समस्यांवर सभेत सविस्तर चर्चा झाली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना येत्या 8 दिवसात या समस्यांचं निवारण करण्याचे कडक निर्देश मासुळे यांनी दिले। तसेच महानगरपालिकेची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांची फी अदा करण्याच्या प्रस्तावासही मंजुरी मिळाली आहे। सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, अशी मार्मिक प्रतिक्रिया देत अमोल मासुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। तसेच प्रभारी सभापती पदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल त्यांनी आमदार अनुप अग्रवाल यांनी भाजपा वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। 13 आजच्या विषय पत्रिकेवर एकूण 6 विषय होते। विषय क्रमांक 91 ते विषय क्रमांक 96। तर यामध्ये विषय क्रमांक 90 जो होता तो 1 ते 10 प्रभागमधील पाणी पुरवठा लिकेज संदर्भातील विषय होता। त्यानंतर विषय क्रमांक 92 हा अतिशय महत्त्वाचा विषय आज विषय पत्रिकेवर घेण्यात आला। धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जे स्मारक होत आहे, आपले धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार माननीय अनुपभाई अग्रवाल साहेब यांच्या अथक प्रयत्नातून हे स्मारक साकारला जात आहे आणि या स्मारकासाठी लागणाऱ्या निधीचं निविदा मंजुरीसाठी हा विषय आज घेण्यात आला होता। त्यानंतर विषय क्रमांक 93 ते 96 हे छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट असेल किंवा उच्च न्यायालय संदर्भामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील जे महत्त्वपूर्ण विषय होते त्या विषयासंदर्भात काही विरोधकांनी या विषयांना विरोध म्हणून उच्च न्यायालयात त्यांनी विरोध नोंदवला होता। त्यासाठी महानगरपालिकेची बाजू मांडण्यासाठी ज्या वकिलांची नियुक्ती करण्यात आली होती त्या वकिलांचं मानधनासंदर्भात हे विषय घेण्यात आले होते। आज सर्व विषयांना एकमताने मंजुरीही देण्यात आलेली आहे। तसेच आज सर्व सन्मान्य सदस्यांच्या माध्यमातून विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर आयत्या वेळेत देखील धुळे शहरातील मूलभूत समस्यांसंदर्भात अतिशय चांगले विषय मांडण्यात आले। त्या विषयांना देखील संबंधित जे आमचे अधिकारी वर्ग आहे त्या अधिकारी वर्गांनी त्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी येत्या 8 दिवसामध्ये डेंग्यू असेल, मलेरिया असेल किंवा ड्रेनेज लाईनच्या ज्या समस्या असतील त्या येत्या 8 दिवसात मार्गी लागतील असे या ठिकाणी सर्व सदस्यांच्या समस्यांना या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांनी होकार देत येत्या 8 दिवसामध्ये सर्व समस्यांचे निराकरण होणार आहे।